सो प्रेशर इज इक्वल टू व्हॉट, फोर्स अपॉन एरिया, हे आपण शिकलोय. आता मला सांगा, एक ब्रिक आहे, ती मी अशी आडवी ठेवलेली आहे आणि तीच ब्रिक मी परत उभी करून ठेवलेली आहे. मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे की पी ए आणि पी बी यांच्यामध्ये रिलेशन काय असेल. प्रेशर एच जास्त असेल, हे प्रेशर जास्त असेल का हे प्रेशर जास्त असेल. रिलेशन तुमच्या समोर आहे. सगळ्यांनी मला कमेंट करून कळवायचे. चला, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. तीच ब्रिक आहे, फोर्स तर दोन्हीकडेही चेंज होत नाही, फक्त एरिया चेंज करतो मी. हिंट देतो तुम्हाला. सो एरिया जो आहे तो इथं जास्त आहे, एरिया जो आहे तो इथं कमी आहे. ज्या एरियावर ती विट जी आहे ती स्टेबल झालेली आहे तो एरिया इथं जास्त आहे, राईट, आणि इथं तो एरिया कमी आहे. सो एरिया जास्त, एरिया कमी, म्हणजे प्रेशर आणि एरियाचं रिलेशन मी तुम्हाला काय सांगितलं, स्मॉलर द एरिया हायर द प्रेशर. आठवा, नाईफचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. म्हणजे जेवढा, बरोबर आहेत उत्तरं, बरोबर आहे, बरोबर आहे. सो जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर जास्त. म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कशी आहे, याला असं लिहिलं जातं मॅथमॅटिक्समध्ये, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ए. याचा अर्थ काय, जर एरिया वाढला तर प्रेशर जे आहे ते कमी होईल, प्रोव्हाइडेड फोर्स जो आहे तो कॉन्स्टंट असला पाहिजे. आता इथं फोर्स कॉन्स्टंट आहे का रे, फोर्स तर कॉन्स्टंट आहे. इथं पण तीच ब्रिक आहे, इथं पण तीच ब्रिक आहे. वीट बदलली का आपण, वीट बदललेली नाही. सो या केसमध्ये एरिया जो आहे तो वाढलेला आहे, म्हणजे इथलं प्रेशर आहे ते कमी असणार आहे, राईट. सो पी ए हा कमी असणार आहे पी बी बी पेक्षा. सो इथलं आन्सर तुमचं रिलेशन काय असणार आहे, लाईन ब्रिक एक्झर्ट्स लेस प्रेशर ऑन ग्राउंड, स्टँडिंग ब्रिक एक्झर्ट्स हायर प्रेशर ऑन ग्राउंड, राईट. सो ह्याचं प्रेशर जे आहे ते जास्त असणार आहे याच्यापेक्षा. फरक काय तर एरिया. क्लिअर आहे सगळ्यांना.